विनोद तावडेंनी काल युनेस्कोच्या समितीबरोबर किल्ल्यांची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली। वर्ल्ड हेरिटेजमध्ये महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं तावडेंनी सांगितलं। सध्या विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पन्हाळा, मुरुड, जंजिरा आणि रायगड या किल्ल्यांची पाहणी युनेस्कोच्या मदतीने केली जाते। तसंच महाराष्ट्रातील 1ली ते 8वी परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। ज्या विषयांमध्ये विद्यार्थी नापास होतात त्यांची विशेष शिकवणी घेऊन त्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळावा असा शिक्षण हक्क कायद्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र कायद्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेत विरोधक कामच चालू देत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली। राज्य सरकारच्या स्तरावर पहिल्यांदा जे आपण नारा दिले जातात त्याचबरोबर या समितीच्या माध्यमातून असे नोंदणीकृत आणि बिना नोंदणीचे जे किल्ले आहेत ते किंवा आयडेंटिफाय करतात। ते आयडेंटिफाय केल्यानंतर काही ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून स्थानिक लोकच त्याच्या संवर्धन आणि पुढच्या ह्याच्यासाठी येत आहेत। त्या पद्धतीने पाहणं गरजेचं होतं, ते आता आपण आयडेंटिफाय करून सुरू करू। दरवर्षी परीक्षा घेतली पाहिजे। त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी असे नापास झाले असतील त्यांची ऍडिशनल कोचिंग केलं पाहिजे। भारतीय कायदा आणि त्या कायद्यात दुरुस्ती करायची म्हणजे त्याला संसद चालावी लागते। चालत नाही विरोधक संसद चालू देत नाही, त्यामुळे लगेच ते इम्प्लिमेंट होईल असं मला वाटत नाही।